तर नमस्कार मंडळी, डोळे आणि केसांसाठी अतिशय गुणकारी असं म्हणजे आवळा. हेच आवळा आणि मिरचीचं लोणच्याची रेसिपी आपण इथं बघणार आहोत. नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करते. त्या ठिकाणी मी अर्धा किलो फ्रेश आवळे घेतलेले आहेत आणि त्यासोबत पावशेर मिरची घेतली आहेत. मिरची तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी मिडियम्स घेतली तिखट आणि जरा थोडीशी तिखट वापरली आहेत. तुम्हाला तर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखटही मिरची वापरू शकतात. तर आवळे मी जे स्वच्छ धुवून ठेवले होते ते आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे पूर्णतः आवळे आपल्याला कोरडे करूनच इथं वापरायचे स्वच्छ धुतल्यानंतर. हे आवळे आपल्याला स्टीम होऊ द्यायचे, म्हणजे वाफलून घ्यायचे. तुम्ही कुकरमध्ये पण वाफलू शकतात किंवा कढईमध्ये पण. तुम्ही तर मोठी कढई घेतली त्यामध्ये मी साधारणतः 1.5 तांब्या पाणी घालून घेणार आहेत. तुम्ही कुकरच्या डब्यात पण हे आवळे होऊ देऊ शकतात. तुम्ही कढईमध्येच स्टीम करणार आहे. फक्त 5 ते 10 मिनटासाठी जास्त वेळ लागणार नाही आवळे व्हायला, म्हणून मी कढईमध्येच ठेवले आहेत. पूर्ण आवळे आपल्याला त्या पाण्यात टाकून द्यायचे आहेत. झाकण ठेवून फक्त 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण मिरची कट करून घेऊयात. त्या ठिकाणी मी पावशेर मिरची घेतलेली आहेत, काही मीडियम आणि तिखट. सुरुवातीला आपल्याला म्हणजे कोरडे करून घ्यायची. ती आपल्या लोणच्याचा एकच दुश्मन असतो, ते म्हणजे पाणी. कुठलंही लोणचं करा तुम्ही, त्याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजेत. पाण्याचा हात जर लागला, थोडंसं जरी ओलावा वाटला आपल्या मिरचीला किंवा इतर जे साहित्य टाकू, तर आपलं लोणचे वर्षभर टिकत नाही आणि लगेच खराब होते. म्हणून आपल्याला मिरची स्वच्छ धुवून कोरड्या कापड्यानंच पुसून घ्यायची आहेत, जेणेकरून आपलं लोणचं हे वर्षभर टिकेल आणि लवकर खराब होणार नाही. तर मिरची जे घेतलीत मी, त्याचे आपल्याला कट करून घ्यायचे. लहान मोठी साईज आहे, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकतात. तुम्ही एका मिरची 2 तुकडेही करू शकतात किंवा बारीक कट करून घेऊ शकतात. तर मी मीडियम साईजची मिरची कट करून घेणार आहेत, जेणेकरून म्हणजे लोणचं आणि आपलं जे आवळा टाकणार आपण त्याच्या साईजनुसार. तर हे पावशेर मिरची मी स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत. तर अशा पद्धतीने मी पूर्ण मिरच्या ह्या कट करून घेणार आहेत. तर पाहू शकतात मी पूर्ण मिरच्या तिखट आणि मीडियम साईजच्या अशा कट करून घेतल्या आहेत छोट्या आकारामध्ये. तोपर्यंत आपले आवळे पण इथं शिजून झाले असतील. ती पाहू शकता आवळे आपले तर मस्त स्टीम झाले. तिथं झाऱ्याने आपण बघून घेऊया, एक सुरी आपण टच करून बघूया, म्हणजे आपले सुरी जर त्यात गेले, समजा आपले आवळे पूर्णतः स्टीम झालेत, ते आपण पूर्ण थंड व्हायला साईडला ठेवून देतो. एक पॅन घेतलेत मी, एक टोपली घेतलीत आणि चाळणीने आपल्याला ते पूर्ण आवळेचं गाळून घ्यायचं आहे. पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आवळे हे. नंतरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं. आणि हे जे पाणी पाहतं या पाण्याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे. या पाण्यात जर काळं मीठ टाकलं तुम्ही, हे ज्यूस म्हणून पण पिऊ शकता. डोळ्यासाठी केसांसाठी अतिशय गुणकारी आहे म्हणजे आवळा. ते पाणीसुद्धा आपण ते पिऊ शकतो. तर हे आवळे आपल्याला सुरुवातीला पूर्ण कोरडे होऊ द्यायचे, म्हणजे थंड होऊ द्यायचे हे. किंवा तुमच्याकडे गरम होत असलं तुम्हाला भाजू शकते, मग आपल्याला थंड झाल्यानंतर त्याच्या बिया काढून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याचे 4 भाग करून घ्यायचे. इझी पटकन आपल्या बिया ह्या निघतात त्याच्या. तुम्ही त्याचे तुकडेही करू शकता सुरीच्या सहाय्याने, किंवा फक्त 4 भाग जरी कधी केले तरी चालतं. म्हणजे लोणच्यामध्ये जरा मोठ्याच खापा असतात, तर मी ते लोणच्याचे फक्त बिया काढून त्या फोडी आतमध्ये डायरेक्टली निघतात. त्याला वेगळं काढायची काही गरजच पडत नाही आपल्याला. तर हे पूर्ण थंड होऊ द्यायचे. हवं असल्यास तुम्ही फॅन खाली पण 5 ते 10 मिनटं ठेवू शकता, किंवा 10-15 मिनटं, किंवा कॉटनमध्ये पण असं पसरून ठेवू शकता. म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला लोणच्यासाठी वापरायचं आहे. तुम्ही जर थोडंसंही ओलसरपणा असलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकते. म्हणून आपल्याला पूर्णतः कोरडं करूनच इथं वापरायचं आहे. तर मी थोडंसं फॅन खाली सुकवलं होतं, नंतर सुती कापड घेतला कॉटन, आणि त्यावेळेस आपले हे आवळे कोरडे करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपलं लोणचं हे वर्षभर टिकेल. तर मसाला तयार करून घेऊ. मसाल्यासाठी मी 2 पोहे खायचे चम्मच एवढे बडीशोप घेतलेली आहेत. 2 चम्मच इथं धना घेतलेत आणि मोहरी घेतलीत. मोहरी मी अर्धी वाटी घेतलीत आणि पिवळी मोहरी पण इथं अर्धी वाटी घेतलीत. फक्त 2-2 चम्मच धने आणि बडीशोप घेतलेले आहेत. हे पूर्ण आपल्याला मिडियम गॅसवर थोडंसं खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्याने सुगंधही चांगला येतो आणि मसाले आपला चांगला तयार होतो. हे आपल्याला मस्त कमी गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित भाजून झालं की पूर्ण एका ताटात काढून घ्यायचं आहे किंवा प्लेटमध्ये, आणि पूर्णतः थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त बारीकही नाही, जास्त जाडसर पण नाही. जसं आपण इतर लोणच्यामध्ये घालतो त्याच पद्धतीने आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. तर मिक्सरचंच मोठं भांडं घेतलेत मी, त्यात ते पूर्ण थंड झाल्यानंतर त्यात घालून घेतलं आहेत. आणि त्यातच थोडंसं मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे आणि साधं मिरची पावडर घालणार आहेत. 2 चम्मच इथं हळद घेणार आहे. साधं मीठ घेतलं आहे चवीनुसार, आपल्या अकॉर्डिंग जेवढं लागतं तेवढं, आणि थोडीशी फाईन पावडर तयार करून घ्यायची. जास्त जाळी नाही, जास्त बारीक नाही, अशा पद्धतीनं आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर आपल्याला लोणच्याची तयारी करायची आहे. तर एकात मोठं ताट घेतलं मी, किंवा पातेलं पण तुम्ही काही घेऊ शकतात. तुम्हाला ज्यात व्यवस्थित मिक्स करता येईल असं भांडं तुम्ही घ्यायचं आहे. त्या ठिकाणी मी मोठंच ताट वापरलेलं आहे. त्यामध्ये जे आवळे आपले कोरडे करून सुकून झाले होते ते त्यात घालून घ्यायचे आहेत, आणि जे कट करून मी
मिरची कट केली होती आपण, ती सुद्धा एकत्र करून घ्यायची. मिरची तुमच्या याकडून तुम्ही कमी जास्त हे घेऊ शकतात. त्या ठिकाणी मी पावशेर मिरची घेतलीत आणि अर्धा किलो इथं आवळे घेतलेत. हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो मसाला त्या वाटला होता तो पूर्ण आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे. तुम्ही थोडं थोडं करून घाला. तुम्हाला जर कमी वेळ असेल तर पुन्हा तो मसाला परत त्यात घाला आणि आवर्जून मात्र काळं मीठ घालायला विसरू नका. त्याने टेस्ट खूप चांगली लागते. तर 2 चमच मी इथं काळं मीठ घेतलं आहेत आणि 2 चमच इथं जिरं घेतलेलं आहेत आणि ओवा घेतलेला आहेत आणि त्यात हिंग पण आपल्याला घालून घ्यायचं आहे. 1 चमच्यावर मी इथं हिंग घालून घेते. ते टेस्ट चांगली लागते आणि पचायला पण हलकं जातं. तर हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीत लोणचं करायचं असेल तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण करू शकतात. तर अर्धा किलो आवळे घेतलेत, पावशेर मिरची घेतली. त्या ठिकाणी मी अर्धा किलोचे पण कमी तेल वापरलेले आहेत. हे पूर्ण कडक तेल आपल्याला होऊ द्यायचं आहे. कडक झाल्यानंतरच आपल्याला ते मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. हवं असल्यास तुम्ही कडक केलेलं तेल थंड म्हणजे कोमट झाल्यावर पण त्यात घालू शकतात किंवा गरम गरम असताना पण घालू शकतात. फक्त मात्र बरणीमध्ये भरताना पूर्णतः हे सारण 5 ते 6 तास आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. नंतरच आपल्याला ते एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचं किंवा रात्रभर जरी तुम्ही परातीत ठेवलं तरी काहीच हरकत नाही, पण पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत. गरम असताना भरू नका. कोमट तेलही घालू शकतात किंवा अशा पद्धतीने घालू शकतात. हे लोणचं आपल्याला एका बरणीमध्ये 7-8 तासानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे आपलं मस्त पाचक लोणचं, आवळा मिरचीचं लोणचं इथं तयार झालं आहे. ते पाहू शकतात. रंग पण अगदी सुरेख आलेला आहेत आणि वर्षभर टिकणार असं आहेत. आणि विशेष म्हणजे डोळे आणि केसांसाठी पण अतिशय गुणकारी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.